तरी देखील वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही। महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। ज्या ज्या गोष्टींमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो। वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो। एका दिवसात होणार नाही आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो। आणि केवळ 6 महिने जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी मागितले असतील तर तेही न देणं हे अतिशय अयोग्य ठरेल। नागपुर एयरपोर्ट के बारे में केंद्र ने फैसला लिया, क्या कुछ फैसला है और आने वाले दिनों में कैसे? मला अतिशय आनंद आहे की नागपूर एअरपोर्ट हा एक ब्राउनफील्ड एअरपोर्ट म्हणून नव्याने डेव्हलप करण्याकरता मागच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने एक टेंडर दिलं होतं। त्यानंतर त्याची हँडिंग ओव्हर आणि बऱ्याच प्रक्रियांकरता कॅबिनेटचं अप्रूव्हल पाहिजे होतं। आज माननीय पंतप्रधान महोदयांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्याला मान्यता दिली आहे। त्यामुळे नागपूरलाही आता एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं ब्राउनफील्ड आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे तयार करण्याकरता मार्ग हा मोकळा झालेला है। मैं माननीय प्रधानमंत्री महोदय से आभार व्यक्त करता हूँ। नागपुर में नया ब्राउनफील्ड एयरपोर्ट तैयार करने के लिए जो बाधाएं थी उनको दूर करने का काम प्रधानमंत्री जी ने आज के कैबिनेट में किया है और अब इसका काम शुरू हो सकता है। मैं प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं। एक बहुत ही सुंदर इस प्रकार का भव्य इस प्रकार का ब्राउनफील्ड एयरपोर्ट अब नागपुर में भी बनेगा। ये नागपुर को दी हुई प्रधानमंत्री जी के लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।